नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू कैलास विस्पुते सर अकॅडमी. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक असा लेसन बघणार आहोत की जो इंग्लिश मीडियमची जी मुलं आहेत त्यांना पण आहे आणि सेमीची जी मुलं आहेत मराठीची त्यांना पण आहे. म्हणजे जो लेसन अक्षर भारती आणि कुमार भारती या दोनही पुस्तकात आहे असा आज आपण धडा बघणार आहोत. स्थूल वाचनामधला व्युत्पत्ती कोश, त्याचं नाव आहे व्युत्पत्ती कोश. आता व्युत्पत्ती कोश काय असतो? व्युत्पत्ती म्हणजे काय? एखादा जर शब्द असेल तर त्या शब्दाचं मूळ रूप बघणं. म्हणजे त्याचं उदाहरणार्थ आपल्या भाषेत जर म्हटलं तर त्याचा जन्म कसा झाला, तो शब्द कसा आला. मागच्या वर्षी आपण विश्वकोश पाहिलाय आणि यावर्षी त्याचा जन्म कसा झाला आहे त्या शब्दाचा, तो आपल्या भाषेत कसा आला हे आपण इथे बघणार आहोत. तर ठीक आहे, जास्त वेळ न घेता आपण लगेच सुरू करणार आहोत. आणि हो, सगळ्यांनी पेन पेन्सिल घेऊन बसायचं आहे. पेन पेन्सिल वही आणि पुस्तक हे घेऊन बसा, म्हणजे फटाफट तुम्हाला तिथे डिफिकल्ट वर्ड्स मार्क पण करता येतील आणि लक्षात पण ठेवता येईल. ओके. व्युत्पत्ती कोश स्थूल वाचन. इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. विश्वकोश माहिती असेल तुम्हाला. विश्वकोश म्हणजे एनसायक्लोपीडिया म्हणतो ना आपण. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका कसं नाव आहे तसं मराठी विश्वकोश वगैरे तसं त्यांची ओळख करून घेतली. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले. रेफरन्स, संदर्भ म्हणजे रेफरन्स. इंग्रजीमध्ये काही शब्द सांगतोय तुम्हाला, कारण तुम्ही आजकाल बोलताना इंग्रजी भाषा पटकन तुमच्या लक्षात येते, त्यासाठी तुम्हाला हे सांगतो आहे. तर जे काही संदर्भ असतील तर ते तुम्हाला पटकन मिळू शकतात विश्वकोशातून. हे शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते. आपल्या सगळ्यांना काय वाटतं की हा वर्ड कसा क्रिएट झाला. मी तुम्हाला एखादं उदाहरण पण सांगतो. एवढं झाल्यानंतर तुम्हाला एखादं उदाहरण सांगतो जे या पुस्तकात दिलेलं नाहीये, पण कसं तयार होतात वर्ड्स ते पण सांगतो तुम्हाला. शब्दांची व्युत्पत्ती पाहणे. व्युत्पत्ती म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? शब्दाचं मूळ रूप. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? जन्म. त्या शब्दाचा जन्म कसा झाला किंवा त्याची निर्मिती कशी झाली हे थोडक्यात आपण म्हणू शकतो त्याला. तर व्युत्पत्ती पाहणे हे भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. प्रक्रिया म्हणजे प्रोसेस आहे. म्हणजे एखादा शब्द कसा आला इथे तर ते बघणं आपल्याला एकदम छान वाटतं की ते कसं काय निर्माण झालं. मी तुम्हाला उदाहरण देतो, पाहिजे तर एवढं सगळं संपल्यानंतर. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले. सई हा शब्द संस्कृत मधील सखी म्हणजे मैत्रिणी या शब्दावरून आलेला आहे. सखी हा शब्द जो आहे, सई हा शब्द संस्कृत मधून आलाय सखी यावरून. हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल. आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासाची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्वपूर्ण आहे. म्हणजे हा पाठ इथे का टाकला आहे गव्हर्नमेंटने की एखादा शब्द जो असेल सॉरी तो जन्माला कसा आला, त्याचं वैशिष्ट्य काय, तो कुठल्या भाषेतून आला, त्याचं मिनिंग काय, या हिशोबाने तो बघायला हवा. विद्यार्थ्यांना त्यातून इंटरेस्ट तयार होईल अशा हिशोबाने तो तिथे टाकलेला आहे. म्हणून हा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थाचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात. उलगडणे म्हणजे समजणे. म्हणजे आता एखादा शब्द जो आहे तो कसा काय इथे आला, कसं काय डेव्हलप झालाय हे सगळं आपल्याला इथे कळतं. ठीक आहे, तर आपण पुढे बघूया पुन्हा. शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे. म्हणजे एकच वर्ड असेल पण तो वेगवेगळ्या ठिकाणी जर वापरला तर त्याचा वेगवेगळा रेफरन्स तयार होतो. आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्हाला नदीच्या तीरावरून अर्जुनाने तीर मारला. इथे बघा, तीर या शब्दाचे दोन अर्थ होत आहेत. तीर म्हणजे बाण आणि दुसरा तीर म्हणजे काठ, नदीचा काठ. नदीच्या तीरावरून अर्जुनाने तीर मारला हा एक शब्द झालेला आहे. बरोबर की नाही? येते लक्षात? आता काठ म्हणजे तीर, तीर म्हणजे काठ. तर परंतु आईची जी साडी असेल तुमच्या, तिला काठ पदर असतो, बॉर्डरची साडी म्हणतात. तर उद्या तुम्ही तिला जाऊन म्हणाल तीरवाली साडी घाल आई, तीरवाली साडी घाल, आपल्याला फंक्शनला जायचंय, असं नका करू. तो तीर वेगळा. तीर म्हणजे नदीचा काठ, साडीचा काठ नव्हे. ओके, येते लक्षात? किंवा दुसरा एक शब्द सांगतो तुम्हाला की भांड्यावर भांडे आपटून नाद ऐकण्याचा बाळाला नाद लागला. भांड्यावर भांडे आपटून नाद ऐकण्याचा बाळाला नाद लागला. म्हणजे काय? पहिला नाद म्हणजे काय? नाद ऐकणे म्हणजे आवाज ऐकणे. आणि दुसरा नाद म्हणजे काय? छंद. शब्द एकच आहे, वाक्य पण एकच आहे, पण त्याचे दोन ठिकाणी मिनिंग अलग अलग होत आहेत. हे असे काही शब्द आहेत. मग हे कसे आले हे बघायला आपल्याला इथे निश्चितच आवडेल. हे आपण इथे बघणार आहोत.
ठीक आहे, ओके. खालील संवाद वाचा. आता खाली त्यांनी डायलॉग डिलिव्हरी आहे. राधा आणि आई या दोघांमध्ये तो डायलॉग झालेले आहेत, त्यातलं आपण त्यावरून समजूया. ठीक आहे. राधा विचारते, आई हे काय आहे ग कोपऱ्यात? ती विचारते, तिला काहीतरी एक वस्तू दिसते कोपऱ्यात, तर ती विचारते. आई म्हणते, अगं ती सतार आहे. सतार बर का, सुतार नाही, सतार. सतार म्हणजे तंतुवाद्य, ते वाजवतात ना, टिंग टिंग टिंग, गिटार सारखंच असतं बघा. हे तुम्हाला चित्रात दिसत असेल, त्याला सतार म्हणतात. तुमच्या वहीत पण दिले, सॉरी पुस्तकात पण दिलेलं आहे, सतार आहे. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली महाराजांकडून. गावाकडे होती, ती आज आणली आहे. म्हणजे सईचे जे आजोबा आहे ते गावाकडे राहतात आणि त्यांना ते बहुतेक मोठे गवई असतील आणि त्यांना सतार ही बक्षीस मिळालेली आहे कुठल्या तरी राजाकडनं, आणि ती एवढे दिवस गावाकडे होती आणि ती आणली. इनाम म्हणजे काय, आता ती सई विचारते पुढे. राधा, इनाम, इनाम म्हणजे काय ग आई? राधाने विचारलं. आई हसून, आई हसते, म्हणते, अरे बापरे, हिला हा शब्द माहिती नाही, तिला सांगायला हवा म्हणून. अगं इनाम म्हणजे बक्षीस. बक्षीस म्हणजे प्राइज. एखादी गोष्ट जी आहे ती आपल्याला बक्षीस मिळते, प्राइज मिळते. तुम्ही बघा शाळेत चांगलं काम केलं की तुम्हाला पण प्राइज मिळतं, तर ते. आणि घरी कधी कधी आई पण म्हणते, तू चांगला अभ्यास करतोयस मग तुला 5 स्टार कॅडबरी किंवा काय असं ती तुमची सिल्क बिल्क असते ना ती, तर ती कॅडबरी वगैरे देते तुम्हाला. तर तसं. तर लगेच राधा म्हणते, अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. आडनाव म्हणजे सरनेम, आडनाव म्हणजे सरनेम. तर कुलकर्णी वगैरे अशा असतात ना, तुम्हाला ते कुलकर्णी हा शब्द कसा आला हे पण सांगतो मी तुम्हाला. तर आडनाव, आडनाव आहे तिचं इनामदार. आई म्हणते, हो मला माहित आहे ती. इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई कसा आला असेल का हा शब्द तयार, कसा झाला असेल का हा शब्द तयार? तर ती विचारते की हा इनामदार हा शब्द कसा काय तयार झाला असेल. तर जुन्या काळी लोकांना राजे महाराजे काहीतरी प्राइज द्यायचे, गाव बक्षीस द्यायचे किंवा मग तलवारी वगैरे द्यायचे, ह्या भेट द्यायचे त्यांना, इनाम म्हणून द्यायचे, बक्षीस म्हणून द्यायचे. मग त्यांनी त्यांचं आडनाव चेंज करून इनामदार असंच नाव लावून घेतलेलं असायचं. आई थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे. कोश म्हणजे संग्रह, व्युत्पत्ती म्हणजे तो शब्द कसा जन्माला आला याचा तो संग्रह आहे. व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया हं त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल, त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. राधाला तो प्रश्न पडला होता, याला काय म्हणतात, इनाम म्हणतात, आणि इनामदार हा शब्द कसा आलाय हे तिला बघायचंय. मग तिने तो बघायला ठरवलं आणि ती तिथे गेली आहे. मग आता तो व्युत्पत्ती कोश मध्ये कसं आहे तर ते तुम्हाला पुढे विंडो दाखवली एक छोटीशी, त्याच्यामध्ये सांगितलंय. तिथं इनाम, न कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस, प्राइज, गिफ्ट, इनाम, ग्रँट, इन अधिक आम बरोबर वरिष्ठांकडून देणगी. म्हणजे आता यामध्ये ना तो शब्द कसा आलेला आहे, काय आलेला आहे हे तिथे त्यांनी दिलेलं आहे. आणि व्युत्पत्ती कोशामध्ये त्या शब्दाच्या पुढे असं लिहिलेलं असतं, कधी कधी खाली छोटीशी तळटीप पण असते दिलेली की हा शब्द कसा आलेला आहे. आता उदाहरणार्थ आपण बघूया, नाशिक. नाशिक हा शब्द आहे. आता बघा, माझं गाव आहे, मी इथं नाशिकला राहतो. काही जण नाशिक म्हणतात, काही जण नाशिक म्हणतात. खरा शब्द नाशिक आहे, पण काही जण शब्द अपभ्रंश करून नाशिक म्हणतात. आता याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने इथे कापले म्हणून या गावाला नाशिक असं म्हणतात, बरोबर. असं सगळ्यांना जनरली माहिती आहे. कारण संस्कृतमध्ये नाकाला नासिका म्हणतात, नॉट अ नाशिका. ओके, नासिका. मग नासिका म्हणतात म्हणून ते नाक कापल्यामुळे याचं गावाचं नाव नाशिक झालेलं आहे. हे एक. आणि दुसरी गोष्ट, जे नाशकात राहत आहेत, जुन्या नाशकात वगैरे इथे राहणारे जे जुने आहेत, तुमचे आजोबा वगैरे असतील नाशिक मधले, त्यांना विचारून बघा की इथे अगोदर गोदावरी नदीच्या आजूबाजूला 9 टेकड्या होत्या, छोट्या छोट्या 9 टेकड्या होत्या. उदाहरणार्थ तुम्हाला आता पण सांगतो, जी आताची पिढी आहे त्यांना म्हसरूळ टेक असं नाव ऐकलं असेल तुम्ही. कुठे राहतात? टेकावर राहतो, म्हसरूळ टेकावरती. तर अशा 9 टेकड्या होत्या छोट्या छोट्या, आणि त्या 9 टेकड्यांच्या डोक्याला काय म्हणतात? शिख. 9 टेकड्यांच्या शिखावरती वसलेलं हे शहर म्हणून त्याचा अपभ्रंश झालाय नाशिक. 9 शिख, 9 शिख, 9 शिख, नाशिक असं त्याचा अपभ्रंश झालाय. म्हणजे मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये तुम्हाला हे दोघेही शब्द तिथे बघायला मिळू शकतात. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. पुढे अजून तुम्हाला मी उदाहरणं सांगेन, पुढे काय आहे अजून तुम्हाला एखादं उदाहरण मी निश्चितच सांगेन. व्हिडिओ पूर्ण बघा, मोठा जरी झाला तरी बघा. शक्यतो मी व्हिडिओचे 2 पार्ट करणार आहे, कारण मोठा सलग व्हिडिओ केला तर मुलांना बोर होतं. त्यामुळे आज तुम्हाला इथे हा पहिला व्हिडिओ मिळेल आणि पुढचा व्हिडिओ नंतरच लगेच दुसरा देईल मी. ठीक आहे, ओके. आई बघितलंस का राधा, इथे अर लिहिलं आहे. अर म्हणजे काय? AR रेहमान वाला अर नाही. अर म्हणजे अरबी भाषेतला हा शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू. प्रत्यय म्हणजे काय? शब्दाच्या मागे लागून येतो.
दार, इनामदार, हवालदार, जमादार, फौजदार हे म्हणजे मागे लागून आले, याला काय म्हणतात? प्रत्यय म्हणतात. आपण त्याचा पाहिजे तर एक वेगळा व्हिडिओ बनवूया नंतर, जर तुम्हाला हवं असेल तर याला प्रत्यय म्हणतात. तर आता दार हा शब्द शोधायचा आहे. मग त्यांनी दार हा शब्द शोधायला सुरुवात केली. दार, स्वामित्व दर्शक. स्वामित्व दर्शक म्हणजे काय? मालकी दाखवणारा, त्याच्यावरती मालकी आहे, कोणाची तरी ती मालकी आहे असं तो दाखवणारा स्वामित्व दर्शक. फारशी प्रत्यय म्हणजे हा शब्द जो आहे तो फारशी भाषेतून आपल्याकडे आलेला आहे. अ टर्मिनेशन शोविंग पजेशन असं त्यांनी दाखवलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघ. दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या जवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. प्रत्यय म्हणजे काय मी तुम्हाला आता सांगितलं. तर म्हणजे स्वामित्व दर्शक म्हणजे ती वस्तू त्याच्याकडे आहे असं जर दाखवायचं असेल तर त्याला आपण पुढे दार प्रत्यय लावतात शक्यतो. ओके. इथे इनामदार म्हणजे ज्याच्या जवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो. आता इथे त्यांनी दिलेलं आहे, बाळांनो तुम्ही नीट लक्ष द्या. इथे बघा एकेरी अवतरण चिन्ह वापरलं आहे. आपण विराम चिन्हांचा व्हिडिओ बघितलेला आहे. ज्यांनी बघितला नाही त्यांच्यासाठी इथे वरती मी लिंक देतो आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण देतोय. तर इथे तुम्हाला योग्य पद्धतीने विराम चिन्ह कुठं वापरायचं हे कळत आहे. एकेरी अवतरण चिन्ह कुठे इथे दिसतंय तुम्हाला. ओके. इनामदार आणि ज्याच्या जवळ इनाम आहे तो इथे त्यांनी दिले, कारण या शब्दावर त्यांना विशेष जोर द्यायचा आहे म्हणून एकेरी अवतरण चिन्ह तिथे यांनी वापरलेलं आहे असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा. धारण करणारा म्हणजे स्वीकारणारा किंवा बाळगणारा, स्वतःसोबत धरणारा, असणारा. तर त्याच्यामुळे त्याला म्हणतात. असा पण अर्थ घेता येईल. जबाबदार हा शब्द तुला माहित आहे ना? जबाबदार हा शब्द तुला माहित आहे ना? जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो त्याला. ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. म्हणजे आपण म्हणतो ना, आई बाबा तुम्हाला म्हणतात कधी कधी, बघ बरं सिरियल पाहू नको, सांगून ठेवतो, मार्क कमी पडले तर तुला जबाबदार धरे. ओके नाही, म्हणजे तुझ्यावरती ती रिस्पॉन्सिबिलिटी असेल. ओके. तर तसं ते इथं त्यांनी दिलेलं आहे. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे असा तो, असं म्हणता येईल त्याला. असा इनाम मिळालेला माणूस म्हणजेच इनामदार. ठीक आहे, इथपर्यंत कळालंय. पुढे राधा काय म्हणते बघा. आई ही माहिती किती छान आहे, आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. राधाला असंच म्हणायचं आहे की आता ही माहिती कशी आली आहे तर ते आपण ती म्हणाली आणि ती शोधणार आहे. आता मी तुम्हाला एक बोललो तर अजून एक तुम्हाला उदाहरण देणार आहे मी. आता इथे एक तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की जुन्या काळी काय असायचं, बागायतदार असायचे, जमीनदार असायचे, मोठमोठ्या जमिनी असायच्या, 500 एकर, 1000 एकर एवढ्या जमिनी असायच्या त्यांच्याकडे. मग ह्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनी कसायला त्यांनी माणसं ठेवलेली असायची, कारण एकटा माणूस एवढी 1000 एकर जमीन करू शकणार नाही शेती ना, शेती करू शकायचा नाही. मग त्यामुळे काय असायचं, त्यांच्या हाताखाली काही माणसं असायचे. मग एखादा ग्रुप असणार, एखादा ग्रुप म्हणजे एखादी फॅमिली असेल, त्या फॅमिलीला सांगायचं 10 एकर ही जमीन तुझी, दुसऱ्याला सांगाल 15 एकर तुझी. त्या फॅमिलीत जेवढे मेंबर असतील त्या मेंबरच्या हिशोबाने तो त्यांना ती जमीन कसायला द्यायचा. कसायला द्यायचं म्हणजे तिथे तुम्ही शेती करा, त्यांनी काम करायचं तिथं, त्याला काय म्हणायचे ते जमीन कसणे. तर ते तिथं त्याला काम करायला द्यायचे आणि त्या माणसाने काय करायचं, तिथे काम करायचं आणि त्यातून जे धान्य येईल त्यातील 1/4 धान्य त्याने स्वतःकडे ठेवायचं, बाकीचं जे धान्य असेल ते त्या जमीनदाराला द्यायचं. कधी कधी तो करार असा असायचा की हा 50-50 असायचा. तो जे करेल त्यातलं 50% धान्य त्या कष्टकरी माणसाचं कुळाचं आणि जो दुसरा असेल मालक त्याला 50%. मग ते वेगवेगळं असायचं. म्हणजे ज्याला 10 एकर जमीन दिली आहे मग त्याला बियाणं दिलं जाईल, शेतीसाठी बैल दिले जातील, या सगळ्या गोष्टी त्याला दिल्या जायच्या, प्रोव्हाइड केल्या जायच्या. कारण त्याच्याकडे काही नसायचं, तो फक्त त्याची फॅमिली म्हणजे तो, त्याची बायको, त्याचा भाऊ, त्याची वहिनी, त्याच्या बहिणी, आई वडील, त्याचे मुलं, हे सगळे मिळून ती शेती कसायचे. याला कुळ म्हणायचे हे सगळ्या लोकांना. मग आता हे जे आहेत तर एका माणसाला समजा 10 एकर दिलेलं आहे, दुसऱ्याला 15 एकर दिलंय. एकाने 10 एकर मध्ये गहू लावला, दुसऱ्याने हरभरा लावला, तिसऱ्याने अंजीरची बाग लावली, चौथ्याने अनार आपले असतात त्याची बाग, एखाद्याने द्राक्ष, कोणी तूर, मका, सोयाबीन, उडीद, वेगवेगळी धान्य वेगवेगळी त्या 1000 एकर मध्ये असायची. मग कोणाला किती जमीन दिलेली आहे, त्याला किती आपण धान्य दिलेलं आहे, तो किती काम करणार आहे, आपल्याला काय रिटर्न देणार आहे, हा हिशोब ठेवायला कोणीतरी माणूस असायला हवा. बरोबर की नाही? तो कारकून असायला हवा. मग तो कारकून, जुन्या काळी काय असायचं, शिकले सवरलेले लोक ब्राह्मण फॅमिलीज असायची जास्त. बाकीच्या लोकांना एवढं शिकले सवरलेलं ज्ञान नव्हतं, तर ब्राह्मण लोकांना ते ज्ञान असायचं. मग ह्या ब्राह्मण माणसाला तो जमीनदार आपल्या हाताखाली ठेवायचा, त्यांना सांगायचा की तुम्हाला पगार देईल मी, ह्या लोकांचा सगळ्यांचा हिशोब ठेवा. आता ही काम करणारी जी लोक आहेत ना, ती काय म्हणायचं, त्यांना कुळ म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? कुळ. मग या कुळांनी केलेला हिशोब जो ठेवणार तो कोण? कुळकर्णी. कळालं? ह्या कुळांनी जो हिशोब केलेला असेल तो, म्हणजे जर काही कामं केली असतील, त्यांनी किती उत्पन्न घेतलं आणि किती परत दिलं याची लिखापडी नोंद ठेवणारा तो कोण? कुळकर्णी. असा तो कुळकर्णी शब्द जन्माला आलेला आहे. असे भरपूर शब्द आहेत
की तुम्ही सुद्धा तुमचं आडनाव कसं आलं हे पण तुम्ही शोधू शकता, हो की नाही. आता आता माझ्या वर्गात 2 मुलं समोरासमोर बसलेले होते. त्यांना म्हटलं तुम्ही कसे काय रे बाबांनो एका ठिकाणी एकत्र बसले आहे, तुझं आडनाव काय, तो म्हणतो माझं आडनाव वाघ. म्हटलं अरे बापरे वाघ, भारी नाव आहे यार तुझं. तो दुसरा म्हणतो सर माझं आडनाव वाघमारे. आता तुम्ही सांगा एक वाघ त्याच्या शेजारी वाघमारे, तरी दोस्ती आहे यांच्यामध्ये, आडनाव पण काहीतरी असेल असं, त्याच्यावरून त्यांचं ते आडनाव पडलेलं असं. ही व्युत्पत्ती झाली. कळालं तुम्हाला. नाशिकचं उदाहरण दिलं आहे, कुलकर्णींचं पण उदाहरण दिलं आहे, असे भरपूर उदाहरण आहेत. तुम्ही शोधले तर सापडतील तुम्हाला, मजा येते, इंटरेस्ट येतोय. ओके ठीक आहे. पुढच्या पानावर बघूया आपण. आता इथे तुम्हाला ही डेफिनेशन दिली आहे, याला अंडरलाईन करून ठेवा. ज्यावेळेला स्थूल वाचनाचा हा पाठ आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे लर्न करून जावं लागणार आहे. मी अजून एक पाहिजे तर तिसरा व्हिडिओ पण बनवून देईल की याच्यामध्ये याचे क्वेश्चन आन्सर्स कसे बनवायचे, पण तुम्ही मागितले तर. तुम्ही जर त्यामध्ये कमेंट्स दिल्या की सर बनवून द्या तरच बनवून देईल, ठीक आहे. ओके. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. अंडरलाईन दिस सेंटेन्स. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. याला ब्रॅकेट करून ठेवा आणि अंडरलाईन करून ठेवा. मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स इन धिस लेसन. कुठलंही उत्तर चालू करताना मी तुम्हाला सांगितलंय आपण ट्रिकने बनवतो सगळे आन्सर्स, बरोबर की नाही. तर आपल्याला ट्रिकने बनवायचं तर हे आन्सर साठी आपल्याला सगळ्यात पहिली वरती हा पॉईंट लागणार आहे. त्यामुळे हा नीट लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढे बघूया आपण. म्हणजे आता तुम्हाला याचा अर्थ मी अगोदरच सांगितलेला आहे. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. भाषा जी आहे आपल्याकडे म्हटलं जातं दर 12 कोसावरती भाषा बदलली जाते. कोस म्हणजे माइल्स पेक्षा मोठं. जुन्या काळी ब्रिटिश परिमाण होतं ना ते 12 मध्ये असायचं. तर आपल्याला आता पण बघा केळी या डझनावर घेतो, 10 नाही घेत आपण. दशमान ही मेट्रिक पद्धत आहे आणि 12 जे आहे ते ब्रिटिशांचं काळातलं आहे. तर त्याच्यामुळे आपण त्याला असं म्हणू शकतो की भाषेत अनेक कारणांनी बदल होतात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. म्हणजे व्युत्पत्ती म्हणजे आपल्याला कळतं की हा चेंज कसा झालेला आहे, हा शब्द कसा काय चेंज झाला हे आपल्याला त्यात समजतं. उदाहरणार्थ भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात, फरक म्हणजे बदल, चेंजेस, ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहे. म्हणजे भाषेमध्ये जो शब्द जुन्या काळी वेगळा असेल तो आता चेंज होत होत इथपर्यंत वेगळा आलेला असेल. तर यांचा जो फरक असतो हा शब्दांचा, हा शब्द भिन्न भिन्न काळातील म्हणजे वेगवेगळ्या काळातील भाषा बोलणाऱ्या लोकांमुळे त्याच्यात चेंजेस होतं. तोच राहतो अर्थ, परंतु शब्द वेगळा होतो, त्याचा उच्चार वेगळा होतो. मी तुम्हाला पुढे त्याचंही उदाहरण देईल एखादं. तर अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. अर्थोचित म्हणजे काय, योग्य अर्थाचे. अर्थ उचित या दोघांचा एकत्रीकरण ती संधी झाली आहे. अर्थ अधिक उचित बरोबर अर्थोचित असा तिथं तो शब्द झाला आहे. योग्य अर्थाच्या बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. व्युत्पत्ती कोश काय करतो, हा शब्द कसा चेंज झाला आहे, कसा बदलला आहे हे तिथे आपल्याला त्याने सांगितलेलं असते. उदाहरणार्थ खाली दिले त्यांनी, मराठीतील आग हा शब्द संस्कृत मधील अग्नी यापासून आलेला आहे. अग्नी हा जो शब्द आहे त्याच्यापासून मराठीत आग हा शब्द आला आहे. हे कसं आलाय त्याचं पण त्यांनी चेंजेस सांगितले असतील. हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. सुलभीकरण म्हणजे सोपं, इझी करणं. तर भाषेमध्ये बऱ्याच वेळेला तो चेंज का होतो की त्याला इझिली बोलता यावं, इझिली काहीतरी करता यावं, अशा हिशोबाने ते असतं ते बनवलेलं. तर उदाहरणार्थ अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृत मध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. प्राकृत म्हणजे बोली भाषा. जी बोली भाषा असते आपली तिला म्हणतात प्राकृत भाषा, म्हणजे त्यांची जे बोली भाषा सध्या. हा उच्चार सोपा होत होत मराठी व हिंदी यासारख्या आधुनिक भाषा त्यापासून आग हा शब्द तयार झाला. म्हणजे नवशिखा, नवशिका, नवशिका, नाशिका, नाशिक असं जसं झालं चेंजेस तसंच हे बघायला मिळतं आपल्याला. आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही 2 भाषा बोलणारे भाषक म्हणजे भाषा बोलणारे लोक. आपण म्हणतो ना दुभाषा आहे. दुभाषा म्हणजे तो इंटरप्रेटर असतो ना, इकडची भाषा तिकडे जर्मनी माणूस आहे आणि त्याला इंडियन कळत नाही, तर दोघांमध्ये तो भाषा एकमेकाला समजून देणारा असतो, त्याला दुभाषा म्हणतात. तर भाषक म्हणजे बोलणारा. तर कोणतेही 2 भाषा बोलणारे लोक जेव्हा एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, संपर्कात म्हणजे एकमेकाच्या सानिध्यात कॉन्टॅक्टमध्ये येतात, तेव्हा त्यांच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. तेव्हा मग काय होतं, त्यांच्यामध्ये बोलण्याचे शब्द जे आहेत त्यांच्यामध्ये देवाणघेवाण होते. कधी कधी व्याकरणिक घटकांचीही देवघेव होते. जे ग्रामॅटिकल वर्ड्स असतील त्यांची पण कधी कधी देवाणघेवाण होते, ते पण एकमेकांमध्ये होतात. बघा तुम्ही या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. या सगळ्यांची नोंद कुठे असते, व्युत्पत्ती कोशामध्ये. आणि शब्दसिद्धी म्हणजे शब्दांची निर्मिती असं म्हणता येईल आपल्याला. तर शब्दसिद्धीमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं.
आता याच्यामध्ये कसं आहे की उदाहरणार्थ तुमच्या घरात बघा, तुमच्या घरात कोणाला तरी एकाला आप्पा म्हणत असतील किंवा अण्णा म्हणत असतील. आता जरी घरात नाही तर मोठे काका असतील, मामा असेल, अण्णा मामा, आप्पा बाबा असं काहीतरी शब्द असेल, तर अण्णा आप्पा हे शब्द मराठीतील नाहीये, हे कानडी शब्द आहे. मद्रासी अण्णा म्हणतो ना आपण, आई आई यांगड दा याले कोण नार गुंड्या आपण असं म्हणतो, तर ते मद्रासी लोक असतात बोलणारे, तर ते अण्णा, त्याच्यावरून आपल्या घरामध्ये अण्णा. तसंच कानडीमधून आप्पा हा शब्द, आता तो शब्द आपल्या इतका परिचयाचा झालाय की आपल्याला तो वेगळा वाटतच नाही. तर असे हे शब्द आपल्यामध्ये आलेले आहेत. ठीक आहे, ओके. पुढे बघा, आपण तुम्हाला एक टेबल दिला आहे भाषा, त्याच्यामध्ये मूळ शब्द आणि मराठी शब्द कसा चेंज झालाय हे त्यात सांगितलं आहे. तर संस्कृत भाषा आहे, संस्कृत भाषेमध्ये तुंड त्याचा मराठी अर्थ होतो तोंड. आता गणपतीला आपण म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, मग वक्रतुंड, मग मराठीत त्याचा अर्थ काय होतो, वाकड्या तोंडाचा, किंवा ज्याचं तोंड वाकडा आहे तसं. आता आपण गणपतीची पूजा करताना म्हणू का असं, हे वाकड्या तोंडाच्या देवा असं नाही म्हणणार ना आपण वक्रतुंडच म्हणणार त्याला. म्हणून तो शब्द असा आलेला आहे, तुंड तोंड. कन्नडमध्ये तुप्प, बघा तो शब्द, तूप शब्द कसा लिहिलाय, तुप्प, त्याच्यावरून तो तूप झालेला आहे. नंतर अरबीमध्ये इत्र, अत्तरला इत्र म्हणतात. गाणं पण आहे ना, जरा देर से सुनना इत्र लगा के जल्दी मिलना इत्र लगा के, तर ते इत्र हा शब्द अरबी आहे आणि त्याचा मराठी शब्द झालेला आहे अत्तर. ओके, हा टेबल समजला असेल तुम्हाला. पुढचं बघूया आपण. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात. काळाप्रमाणे काय होतं, जसं जसं काळ बदलत जातो तसं तसं त्याच्यामध्ये चेंजेस होत जातात. आणि हे बदल अपरिहार्य असतात. अपरिहार्य म्हणजे अनिवार्य, सक्तीचे, कंपल्सरी असतात. अपरिहार्य म्हणजे ते चेंज करणं भागच असतं आपल्याला. हे बदल चेंज होतात काही दिवसांनी. निरीक्षण करा, तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, भावंड म्हणजे आपले बहीण भाऊ वगैरे जे असतील ते, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा, उदाहरणार्थ व्हॉट्सअपची भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता उदाहरण तुम्हाला सांगतो सिंपल, फक्त हसायचं नाही, सांगतो तुम्हाला. ओके, आता तुमचे आजोबा आहेत, त्यांचा वाढदिवस आहे, तर त्यांच्या मित्राने जर त्यांना फोन केला तर तो कसा म्हणणार, अरे त्याचं नाव असेल ते काही, समजा तुमच्या आजोबांचं नाव रमेश आहे, ते का ना, अरे रमेश वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा, चांगलं आरोग्य राहो हीच देवाजवळ प्रार्थना, तो असं म्हणणार. बरोबर. तुमचे आजोबा काय म्हणतील, धन्यवाद धन्यवाद भाऊ, खूप बरं वाटलं मला तुझा फोन आला, किंवा मग थोडीशी मॉडर्न असतील तर म्हणतील थँक्यू डिअर वगैरे असं म्हणतील. ओके, ही आजोबांची भाषा झाली. त्याच्यानंतर तुमचे पप्पा आणि मम्मी यांची भाषा बघूया आपण. पप्पांचा बर्थडे किंवा मम्मीचा बर्थडे, आणि दोघं वर्किंग आहे, पप्पा पण कामाला जातात ऑफिसमध्ये, मम्मी पण कामाला जाते ऑफिसमध्ये, तर ते त्यांना कसा शब्द येईल, हॅपी बर्थडे डिअर, किंवा तुमच्या आईचं नाव समजा काय असलं, समजा एखादं समजा मालती झाला, हॅपी बर्थडे मालती असं जर तुम्हाला म्हटलं गेलं मम्मीला, तर मम्मी लगेच तिला थँक्यू सो काइंड ऑफ यू वगैरे असं काहीतरी ती छानपैकी टाईप करेल त्या याच्यावरती, ते पाठवून किंवा मेसेज देईल. ओके, आता तुम्ही, तुमची भाषा एकदम डेंजर, मला तर कधीच कळाली नाही. माझ्या मुली पण आहेत, तर त्यांची भाषा मला कधीच कळत नाही. व्हॉट्सअपवरती इतके शॉर्टकट लिहितात, काहीच कळत नाही. हे कसे लिहितात, एचबीडी. आता एचबीडी म्हणजे काय हो, मला तर काही कळायला तयार नाही. एचबीडी म्हटल्यावर मग म्हटलं हॅपी बर्थडे, अच्छा अच्छा. दुसऱ्याने त्याच्यावरती काय लिहिलं, THX म्हणजे काय, थँक्स. अरे वा वा, ते पाठवलं तर तो तिकडून लगेच म्हणतो WC. आता WC मला काय माहिती हो, कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आम्ही घरं बघतो, फ्लॅट बघतो, तिथं WC कशाला म्हणतात, संडास बाथरूम. तिथं लिहिलेलं असतं, तुम्ही पप्पाला मम्मीला विचारा, फ्लॅटचा जो नकाशा असो तिथं जो असतो टॉयलेट केलेला, संडासची व्यवस्था केली असते, तिथं WC लिहिलेलं असतं. मी म्हटलं हे काय लिहिलं याने WC, नंतर कळालं WC म्हणजे वेलकम. अरे देवा. मग मी त्या मुलांना विचारलं तर ही तुमची भाषा आहे का, मला हसत होते, मला म्हणे सर तुम्हाला येत नाही. म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांना एक शब्द दिला, तुम्हाला पण देतो, तुम्ही उत्तर शोधून बघा, व्हिडिओच्या शेवटी त्याचं आन्सर सांगेल पाहिजे तर, का लगेच सांगू, पण माझ्या लक्षात नाही राहणार. तुम्हाला शिकवण्यामध्ये जर मी रमून गेलो तर माझ्या लक्षात राहणार. मी त्यांना शब्द दिला होता गफेफू. सगळेजण बावचळले, गफेफू काय गफेफू. मग त्यांना सांगितलं, अरे येड्यानो हे पण येत नाही का, तुमचं जसं WC म्हणता ना तसं आम्ही पण म्हणतो, गणेश फेस्टिवल पुढे. कळलं. म्हणजे काही काही लोक ही आताची जी भाषा आहे याशी विचित्र करून ठेवली, पण हे कंपल्सरी पुढे जावं लागतंय म्हणून ते होतंय. तरी तुम्हाला छानपैकी कळालं असेल, आय थिंक सो. तुम्हाला कळालं असेल तर कमेंटमध्ये निश्चित तुमची रिप्लाय द्या.
ठीक आहे. तुम्ही लोक कमेंट्स देत नाही, त्याच्यामुळे मला अजून छान छान व्हिडिओ बनवायचे असतात, खूप उदाहरणं द्यायची असतात. शिकवताना मी भरपूर उदाहरणं देतो, पण तुमचे कमेंट्स येत नाही, त्याच्यामुळे मला असंच वाटतं. आता विराम चिन्हांचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मी एक स्टोरी पण सांगितली होती, पण मला कोणाचीच कमेंट्स आली नाही. त्याच्यामुळे मग मी पुढे ठरवलं की यांना जास्त व्हिडिओमध्ये उदाहरणं द्यायची की नाही द्यायची, त्याच्याने तुम्हाला इझिली समजेल असं. ठीक आहे, ओके. पुढे बघूया आता आपण. हे तुमच्या व्हॉट्सअपची भाषा झाली असेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. स्थिरावत जाणे म्हणजे रूढ होणे. कधी कधी एक चांगला शब्द असतो, तो हळूहळू चेंज होत जातो किंवा त्या शब्दाचं मिनिंग चेंज होतं. शब्द तोच राहतो, पण त्याचं मिनिंग हळूहळू चेंज होतं. ते कसं आहे आता पुढे बघायला मिळतं. उदाहरणार्थ, शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाक असा होता. हा शब्द संज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. मग त्यांनी व्युत्पत्ती कोशामध्ये बघितलं शहाणा आकाशावरून आला, तर संज्ञान या शब्दावरून आलेला असेल. आता बघा, तुम्ही तुमचंच उदाहरण देतो तुम्हालाच. तुम्ही आठवा, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही लहान बाळ असाल किंवा तुमच्या आजूबाजूला बघा छोटंसं बाळ असतं आणि ते वरण भात खायला नाही म्हणतं. आई त्याला बिचारायला भरवत असते. छोटंसं बाळ असतं 2-3 वर्षाचं. मग आई त्याला काय म्हणते, शहाणा माझ्या शोनूला एक घास चिवचा, असं करून ते त्याला वरण भात भरवते. सध्याच्या मॉडर्न आहे इंग्रजी मीडियम वाल्या गुड बच्चा माय डिअर, गुड चाइल्ड असं म्हणतात. पण आपली माझी तर आई मराठीच होती, तर ती मला अशीच म्हणायची, शहाणा माझं बाळ. तुम्हाला पण म्हणत असेल आई तुमची, शहाणा माझा बाळ असं म्हणतात, बरोबर. आता तुम्ही किती झाले, 15 वर्षाचे डंगरे झाले, घोडे झालेत मोठे. आता तुम्ही तुमच्या पप्पाशी काय बोलायला गेलं का पप्पा लगेच काय म्हणता, शहाणा झालाय का. शब्द बघा, शहाणा. आई ज्या वेळेला तुम्ही 2 वर्षाचे 3 वर्षाचे असताना काय म्हणायचे, शहाणं माझं बाळ. मग तुम्ही पण तो भात खात होता, वरण भात खात होता. आता पप्पा काय म्हणतात, शहाणा झाला का. आजोबांकडे गेला तर आजोबा तर म्हणतात, तुझा पप्पा तर 1.5 शहाणा आहे. म्हणजे बघा, तो शब्द कसा फिरतोय, शब्द तोच राहतोय, अर्थ कसा चेंज होतोय. कळतोय तुम्हाला. ओके. आता इथे पुढे बघूया आपण. आता इथे त्यांनी हा शब्द संज्ञान या शब्दावरून आला असा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थ सुद्धा रूढ होत आहे. आता सध्या रूढ म्हणजे तो इंग्लिशवाला रूढ नाही, मराठीमध्ये हा वापरात येतो आहे. आता हा शब्द हळूहळू मराठीत वापरात येत आहे. काही काळाने याची नोंद म्हणजे टिप्पणी, लिखाणकाम त्याचं व्युत्पत्ती कोशामध्ये दिसण्याची शक्यता आहे, असं तिथे त्यांनी म्हटलेलं आहे. आता उदाहरणार्थ खाली तुम्हाला 2 चार्ट दिलेले आहेत, 2 टेबल दिले आहेत, ते बघूया आपण. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. आता एकच शब्द असत, पण याचा अर्थ एकाच अर्थाचा शब्द आहे, म्हणजे एकच शब्द त्याला खूप अर्थ आहे, परंतु तो योग्य प्रकारे वापरता आला पाहिजे. तर ते कसं वापरायचं ते त्यांनी सांगितलं. उदाहरणार्थ, वारा आहे. वाऱ्याला त्यांनी काय काय शब्द दिले, वात, पवन, मरुत, समीर, अनिल असं म्हटलेलं आहे, बरोबर. त्याचा वापर कसा होतो बघा. पवन चक्की, वाऱ्याची चक्की नाही म्हणत आपण, विंडमिल म्हणतात ना तुम्ही इंग्लिशमध्ये, तर ते सांगते. विंडमिलला काय म्हणता येईल आपल्याला, पवन चक्की. वात चक्की म्हणता येईल का, नाही. अनिल चक्की म्हणता येईल का, नाही. वात चक्र चालेल, समीर चक्र म्हणता येईल का, नाही. उदाहरणार्थ आपले हनुमानजी, जय बजरंगबली आपण त्यांना म्हणतो, त्यांना काय म्हणतात, पवनपुत्र. काय म्हणतात, पवनपुत्र हनुमान असं म्हणतात. त्यांना असं म्हणतील का, अनिल पुत्र, अनिल सूत, मरुत सूत, नाही म्हणणार ना. त्यांना पवनपुत्र हीच उपाधी योग्य वाटते. तसं इथं त्यांनी दाखवलंय की पवनचक्की हा शब्द योग्य वाटतोय आणि वातचक्र हा शब्द योग्य वाटतो, बाकीचे शब्द तिथं योग्य वाटत नाही. तर असं त्यांनी इथे उदाहरण दिलं आहे. दुसरं अजून दिलं त्यांनी, तसेच समान दिसणाऱ्या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात. एकच शब्द असतो, त्याचे डिफरंट मिनिंग इथे दिलेले असतात. म्हणजे कसं, आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, तीराचं उदाहरण दिलं होतं, नादचं उदाहरण दिलं होतं. अर्जुनाने नदीच्या तीरावरून तीर मारला, बरोबर. एकच शब्द, डबल अर्थ एकाच ह्याच्यात आलेला आहे. किंवा भांड्यावर भांडे आपटून नाद ऐकण्याचा बाळाला नाद लागला. नाद म्हणजे काय, आवाज. पहिला नाद म्हणजे, दुसरा नाद म्हणजे काय, छंद. तर हे तिथं येतं. तसं इथे खाली दिलंय त्यांनी, पाठ. माझी पाठ दुखत आहे. हा इथं काय, या मिनिंगचा याचा अर्थ काय होतोय, शरीराचा अवयव. आणि दुसरा, हा पाठ अवघड आहे. माझ्यासोबत शिकताना कधीच अवघड वाटणार नाही बाळांनो, मराठी ही गॅरंटी आपली. ठीक आहे. हा पाठ अवघड आहे इथं म्हटलंय. पाठ म्हणजे पुस्तकातील धडा. मी तुम्हाला आज पण सांगतो की मराठीतला कुठलाही टॉपिक असो, इझी करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच माझं काम आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर मी पूर्ण घेतला तर खूप मोठा होईल, म्हणून आज आपण इथेच थांबूया. जे मुलं नवीनच माझ्या चॅनलला जॉईन होत आहेत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपण ही जी ज्ञानाची गंगा सुरू केली आहे ती सगळ्यांपर्यंत घरोघरी पोहोचू द्या. सगळ्यांनाच गरज आहे, तुमच्यासारख्या मित्रांना, आणि विशेषतः मला पण गरज आहे की सगळ्यांपर्यंत माझं शिकवणं पोहोचलं पाहिजे. ठीक आहे, यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आज आपण ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. याचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत ऑलवेज फॉर स्टुडंट 365 डेज कैलास विस्फुते सर. थँक्यू.